या देशात भ्रष्टाचाराचे सरदार शरद पवार आहेत अशी टीका अमित शहा यांनी केली। ते पुण्यात भाजपच्या अधिवेशनात बोलत होते। तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत। कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा देण्याचे काम शरद पवारांनी केले। तुमची कोणतीही खोटी गोष्ट आता चालणार नाही। गेल्या 10 वर्षांत 1 किलो दूध पावडर आयात नाही केले। पुढच्या 5 वर्षात 1 ग्राम ही दूध पावडर आयात करणार नाही असे ते म्हणाले। गृहमंत्री अमित शहा पुण्यातील सभेत म्हणाले, गरिबांचं कल्याण फक्त भाजपच करू शकते। काँग्रेसने गरिबांसाठी काय केले? काँग्रेस कधीही गरिबांचे कल्याण करू शकत नाही। 10 वर्षांत भाजपने गरिबांचं कल्याण केलं। भाजप सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळते। शरद पवार यांचे सरकार आल्यावर मराठा समाजाचे आरक्षण जाते। आम्ही आताही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत आहोत। पुण्यातून अमित शहा असे म्हणाले, आणखी 15 वर्ष भाजपचे सरकार राहणार। मोदींनी पंतप्रधान पदाची हॅट्रिक लावली। राहुल गांधींमध्ये हरल्यावरही अहंकार आला। अयोध्येत राम मंदिर बांधलं। देशात समान नागरिकता कायदा आणला। देशात पाकिस्तानातून येऊन हल्ला केल्या जात होत्या। मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत आतंकवाद संपवला। 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा जिंकायची आहे। महाराष्ट्रात महायुती सरकार बनणार। हवामान खात्याने आज मुंबईसह कोकणातील आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला। त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे, नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले। राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले। ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत अनेकांना प्रश्न आहे। पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी याबाबत भाष्य केले। विधानसभेला महायुतीचाच मुख्यमंत्री होणार, फक्त तो कोण असेल ते डोक्यातून काढून टाका हा प्रश्न आज आपल्या समोर नाही। महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आपले महायुतीचे सरकार स्थापन करायचे, फक्त हे डोळ्यासमोर ठेवा असे ते म्हणाले। उद्धव ठाकरेचं मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असून देवेंद्र फडणवीस यांना विलन केले जात आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। ते पुण्यात भाजप महाअधिवेशनात बोलत होते। राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी 20 रात्र जागून मराठा आरक्षण देणारा कायदा केला, पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा मुद्दा मांडला नाही असेही बावनकुळे म्हणाले। अभिनेत्री जान्हवी कपूरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। तिला 18 जुलैला अन्नातून विषबाधा झाली होती। चेन्नईमधून एका चित्रपटाची शूटिंग करून मुंबईत आल्यावर तिला अस्वस्थ वाटत होते। त्यानंतर तिला दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिला विषबाधा झाल्याचे समोर आले। तिला शनिवारी डिस्चार्ज मिळाल्याची माहिती तिचे वडील बोनी कपूर यांनी दिली। ती आता ठणठणीत बरी झाली आहे। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे। भारताने 3रा चांद्रयान मोहिमेत हे यश संपादन केले। आता या कामगिरीसाठी चांद्रयान 3ला इंटरनॅशनल स्पेस फेडरेशन जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित करणार आहे। 14 ऑक्टोबर 2024 रोजी इटलीच्या मिलान शहरात 75व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेच्या उद्घाटन समारंभात भारताला हा सन्मान देण्यात येणार आहे। मला कधीही जेलमध्ये टाकू शकतात, पण खचू नका असा दावा मनोज जरांगेंनी केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। ते जालन्यातून संवाद साधत होते। माझ्या विरोधात अभियान 6 महिन्यांपासून सुरू केलंय। मला निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर गुंतवणार आहेत। दरेकर मराठ्यांच्या लोकांना आमिष देऊन फोडत आहे। दरेकर तुम्ही किती शातीर आहे, किती मारेकरी आहे हे मला अंतर्वालीत बसून माहिती आहे असेही जरांगे म्हणाले। धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरचा लॉन्चिंग सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे। मला ही सिनेमा काढायचा आहे, त्याला अजून वेळ आहे। मी जेव्हा सिनेमा काढीन
तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली तर सिनेमा काढेनच, असे फडणवीस म्हणाले. तसेच धर्मवीर 3 आणि धर्मवीर 4 ची तयारी करा, असेही ते म्हणाले. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात हरहुन्नर कलाकार प्रसाद ओक याने शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची भूमिका चोखपणे साकारली आहे. येत्या 9 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच पार पडला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह अनेक कलाकार हजर होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात आम आदमी पक्षाने 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सुनीता केजरीवाल आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. दिल्ली आणि पंजाब प्रमाणे हरियाणामध्येही 24 तास वीज पुरवणार, सर्वांना चांगले आणि मोफत उपचार मिळतील, उत्तम आणि मोफत शिक्षणाची हमी दिली आहे. महिलांना दरमहा 1000 रुपये मिळणार आहेत. प्रत्येक तरुणाला रोजगार मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंना वंदन केले आहे. त्यांनी स्मृतीस्थळी दाखल होत बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केले आहे. ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मी बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी आलो आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात सरकार सुरू आहे. आम्ही सर्व वर्गासाठी योजना आणल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर सरकार सुरू आहे, असेही ते म्हणाले. आनंद दिघेंनी बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व स्वीकारलं होतं, असं संजय राऊत म्हणाले. हे चित्रपट बोगस असून खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत. दिघे साहेबांना हिंदुत्वाच्या वेगळ्या चुली मान्य नव्हत्या. आम्ही चित्रपट काढल्यावर तोंड लपवावे लागेल. दिघेंसारख्या निष्ठावान शिवसेनेच्या नेत्याचा वापर सुरू आहे. काही वाक्य आनंद दिघेंच्या तोंडी घालण्याचे काम सुरू आहे, असेही संजय राऊत म्हणाले. भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅन्कोविक सोबत घटस्फोट घेतल्यानंतर एक नवा बिझनेस सुरू केला आहे. त्याने फिटनेस कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. सोशल मीडियावर त्याने त्याच्या बिझनेस बद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे त्याने आता बिझनेसमन म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. नुकतीच श्रीलंका विरोधातील T20 सामन्यांसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर मुंबईत नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. भ्रष्ट मार्गाने बनलेल्या महायुती सरकारचा कारभारही भ्रष्ट आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत महायुतीला त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. निवडणुकीत जनता महायुतीला घरी बसवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे पापपत्र जाहीर करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जग अडखळले आहे, जगाला पुढचा मार्ग सापडत नसून तो आपण दाखवावा, असे आवाहन केले. अथा तो बिंब जिज्ञासा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. डॉक्टर गो ब देगलूरकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. श्रद्धा नेहमीच डोळस असते, ती अंध असू शकत नाही. इंग्रजांनी आपल्या मनातून श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यातच आता जरांगेंच्या उपोषणावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण न करता सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. तसेच जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार काम करत आहे. तसेच गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे. सगळे सोयऱ्यांच्या ड्राफ्टबाबत माहिती घेतली, त्याचं काम आजही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उद्या 22 जुलै वाढदिवस आहे. पण आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा केला. या चर्चेचा विषय ठरला तो समर्थकांनी आणलेला केक. कारण केकवर मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे या केकची जोरदार चर्चा होत आहे. याआधी पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही बॅनर झळकले होते.